आपल्या प्रत्येकाच्या जेवणात थोड्या बहुत फरकाने कांदा लसूण हा असतो. हॉटेलमध्ये तर ग्रेव्ही करताना कांदा लसणाशिवाय पाणी घालत नाही. नॉनव्हेज बरोबर हाच कांदा लसूण सगळ्या सोयऱ्यासारखा येताना दिसतो. असा हा कांदा लसूण. आज मी सांगणार आहे कांदा लसणाच्या जोडीतल्या लसूण या बहुगुणी वनस्पतीच्या बहुगुणी गुणांविषयी आणि उपयोगांविषयी. चला तर मग. अफलातून उपयोग असलेली लसणासारखी वनस्पती तसं आपल्याला लाभलेलं पृथ्वीतलावरचं एक महत्त्वाचं औषध आहे. पण हे महत्त्वाचं का? कारण ते आरोग्यासाठी उपयोगी आहे. तर कोणते हे असे उपयोग आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आणि तो कोणी खावा नाही याच्याबद्दलच आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्वसाधारणपणे लसणाचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त चटण्या बनवण्यासाठी केला जातो. पण लसूण केवळ आणि केवळ जेवणातल्या पदार्थांची चव वाढवत नाही, तर इतरही अनेक प्रकारे आपल्याला उपयोगीसुद्धा पडतो. त्यामुळे लसूण हा जसा आहारात वापरतात तसा तो आयुर्वेदात बऱ्याच औषधांमध्येही वापरताना दिसतो. संस्कृतमध्ये या बहुगुणी लसणाला रसून असं म्हटलंय बघा. याचा अर्थ लसणात एक रस म्हणजे एक चव उणे असते म्हणून याचं नाव पडलं रसून. लसणामध्ये तिखट, खारट, गोड, तुरट व कडू या 5 चवी असतात. आंबट चव नसते. लसणाचं एक वैशिष्ट्य असंही आहे की लसूण हा खारट चव असलेला एकमेव कंद आहे. असा हा लसूण तीक्ष्ण उष्ण म्हणजे खूपच गरम असतो. आता लसणाचा पहिला उपयोग पाहूया. घशातल्या कफासाठी लसूण खूप चांगला. कफाची सर्दी असेल, पडसं असेल, खोकला असेल, अस्थमा असेल, न्यूमोनिया असेल, ब्रॉन्कायटिस असेल इत्यादी सर्व विकारांमध्ये लसूण ठराविक पद्धतीने सेवन केल्यास चांगला उपयोग होतो. त्यासाठी लसणाची एक पाकळी दिवसातून 4-5 वेळा कफ जास्त असेल तर मधासह सेवन करावी. दुसरा उपयोग लसूण शरीराला ताकद देतो, स्मरणशक्ती वाढवतो, बुद्धीचा तमोगुण नष्ट करतो. यासाठी लसणाच्या 2-2 पाकळ्या जेवणानंतर गुळाबरोबर सेवन करा. तिसरा उपयोग सांगतो. ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल, अन्न नीट पचत नसेल, ज्यांना पोट जड होऊन भूक कमी लागत असेल, पोट फुगून दुखत असेल तर जेवणापूर्वी 20 मिनिटं लसणाच्या 2-2 पाकळ्या चिमूटभर सैंधव मिठाबरोबर चावून खा. चौथा उपयोग. हृदयाच्या विकारांमध्ये सुद्धा लसणाचा अप्रतिम उपयोग होतो. त्यासाठी लसणाच्या 2-2 पाकळ्या सकाळी रात्री गुळाबरोबर सेवन केल्यास खूप छान फायदा दिसतो. किंवा लसणाचा क्षीरपाक म्हणजे दुधात उकळून लसूण घ्यायचा. त्याची करायची पद्धत मी तुम्हाला शेवटी सांगतोच, पण त्याआधी आपण 5वा प्रयोग पाहूया. पोटात जंत झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी विडंग चूर्णाच्या 1 चमचासह लसणाच्या 2-3 पाकळ्या सेवन कराव्यात. 6वा उपयोग सांगतो. लसणामुळे वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी होते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यासाठी काय करायचं तर जेवणात लसूण तर असावाच, शिवाय त्रिफळ्याचा 1 चमचा, त्रिफळा चूर्णाचा 1 चमचा लसणाच्या 2-2 पाकळ्यांसह सकाळी रात्री सेवन करा. त्याच्यामुळे रक्तातलं कोलेस्टेरॉल हे लवकर कमी व्हायला मदत होते. बघा इतके सगळे उपयोग एकट्या लसणाचे आहेत. पण पण असं असलं तरी कोणीही उठसूट लसूण खाणं हे काही योग्य नाही. लसूण कोणी खावा व कोणी खाऊ नये हे लक्षात घेऊनच लसणाचा उपयोग करावा. पित्त प्रकृती असेल, ज्यांना नाकातून घोळणा फुटण्याची म्हणजे नाकातून रक्त येण्याची सवय असेल, मूळव्याधीतून रक्त पडत असेल, फिशर्समधून रक्त पडत असेल, लघवीला आग होत असेल, नेहमी डोळे लाल राहत असतील, त्वचेवर लाल पिवळे पस असलेले पस्ट्यूल्स म्हणजे फोड येत असतील, पिंपल्स येण्याची सवय असेल, सारखे तोंड येण्याची सवय असेल, छातीत पित्तामुळे जळजळीचा त्रास असेल, पोटात तीव्र ॲसिडिटीमुळे अल्सर असतील, अशा लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, लसणाकडे बघूही नये. प्रेग्नन्सी असेल त्याबरोबर अतिसार म्हणजे शौचाला पातळ होत असेल, उलटीची तक्रार असेल, उन्हात फिरून आला असाल, खूप कष्ट, खूप चालणं, पळणं झालं असेल, तहान जास्त लागली असेल तर लसूण अजिबात खाऊ नका. त्याबरोबरच ऑक्टोबरच्या व मे महिन्याच्या हीटमध्ये कोणत्याही प्रकृतीच्या व्यक्तीने लसूण खाऊ नये हे लक्षात असू दे. लसूण खाण्यामुळे जर उष्णतेचा, पित्ताचा त्रास जास्त व्हायला लागला तर उपाय काय करायचे ते पण थोडक्यात पाहून घेऊया. शरीरात असे त्रास व्हायला लागल्यास लगेच आमसुलाचं किंवा लिंबाचं साखर घालून केलेलं सरबत घ्या. वाळ्याचं सरबत घ्या. कोथिंबिरीचा रस, पुदिन्याचा रस, लिंबू साखर घालून घ्या. उष्णतेचा व पित्ताचा त्रास लगेचच कमी होईल. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की लसणाचा उपयोग योग्य प्रकारे, योग्य मात्रेत, योग्य प्रकृतीमध्ये म्हणजे वात प्रकृती, कफ प्रकृती किंवा वात कफ प्रकृतीच्या व्यक्तीतच करावा. योग्य मात्रेतच करावा.
लसणाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे रसायन इफेक्ट. रसायन याचा अर्थच मुळात टॉनिक असा होतो किंवा तुम्हाला चिरतरून ठेवणारा असा होतो. हा इफेक्ट जर हवा असेल तर लसणाच्या 6 पाकळ्या ठेचून पातेल्यात घ्या. मगाशी क्षीरपाक सांगितला होता तो हाच. पातेल्यात ह्या पाकळ्या घ्यायच्या, त्याच्यात 1 कप दूध घालायचं, 1 कप पाणी घालायचं, उकळायचं. दुधाचा 1 कप शिल्लक राहिल्यावर ते मिश्रण गाळून घ्यायचं आणि हे मिश्रण सकाळी रिकाम्या घ्यायचं. असं 21 दिवस करून 7 दिवसाचा गॅप करायचा. परत 21 दिवस असं 3 वेळा करायचं. याला रसायन चिकित्सा असं म्हणतात, जी तुम्हाला चिरतरून ठेवते, तुमची त्वचा चांगली ठेवते, डोळे चांगले ठेवते, केस चांगली ठेवते आणि मनुष्याच्या शरीरातले सगळे सूक्ष्म मार्ग मोकळे करते. शरीराचं योग्य पोषण तर करतेच. त्यामुळे काय म्हणतात, तर मनुष्या वितरोगा समाशतम, म्हणजे असा मनुष्य जो अशी रसायन सेवन करतो तो 100 वर्षे जगतो. पाहिलं ना किती गुणी आहे लसूण. सांगितल्याप्रमाणे याच योग्य पद्धतीने या लसणाचं सेवन करा आणि व्याधीमुक्त व्हा आणि तुमचं शरीर चांगलं ठेवा. आजचा लसणाविषयीचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या या चॅनलला प्रेमाने सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. तुर्तास येथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवा इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. ओम धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.